लग्नाची कथा भाग 23. इकडे विहान पण समोर झाडावर किलबिल करणारे पक्षी पाहण्यात रमून गेला होता. ते निरनिराळ्या रंगाचे पक्षी आणि त्यांचे ते सुमधुर आवाज ऐकण्यात आणि पाहण्यात तो दंग होऊन गेला होता. त्याला आकांक्षाशी बोलायचं होतं, ते तो थोड्या वेळासाठी विसरूनच गेला होता. भाग 22 वरून आता पुढे. विहान अजूनही तसाच बाल्कनीत बसून होता. हां, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? बोल, ती बाहेर येत म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि दोघांची नजरानजर झाली. पुन्हा तो तिच्या काळ्याभोर कृष्णविवर नयनात हरवून गेला. त्यामुळे त्याला जे बोलायचं होतं तेच तो विसरून गेला. थोड्या वेळाने स्वतःला सावरत अचानक आपला हात पुढे करत म्हणतो, फ्रेंड्स. तो कसंबसं म्हणाला. आकांक्षा त्याच्या अशा वागण्याने चकित झाली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत म्हणाली, ओके, ठीक आहे, फ्रेंड्स. पण विहान, तू माझ्याशी भांडणार नाहीस ना? आत्ता तर तू माझी फ्रेंड झाली. आता मी तुझ्याशी केव्हाही भांडू शकतो आणि पुन्हा बोलू पण शकतो, तो हसून म्हणाला. यावर ती पण हसली. त्यानंतर थोडा वेळ दोघे गप्पा मारत बसतात. बाहेर संध्याकाळचे मंद वारे वाहत होते. विहानला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं, पण शब्द मात्र ओठावरच फिरत होते. आकांक्षा, तू आज खूप सुंदर दिसतेस, विहान धीर करून म्हणतो. थँक्स. अरे, वेळ पाहिलास का? चल जेवायला, ती पटकन उठत म्हणाली. खाली सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते. विहान आणि आकांक्षा आज सोबतच खाली येताना त्यांना असं एकत्र आलेलं पाहून सर्वांना खूप आनंद होतो. सुधा तर त्या दोघांना एकत्र पाहून खूपच खुश होत्या. त्यांची विहानच्या बाबतीतली चिंता आता मिटली होती. जेवता जेवता आकांक्षा आणि तनूच्या कॉलेजविषयी बोलणं चालू होतं. विहानचा आनंदी चेहरा पाहून सुधांना पण हायसं वाटत होतं. हळूहळू आकांक्षा आणि विहानचं नातं आकार घेतंय याचा त्यांच्या मनाला समाधान वाटत होतं. थोडा वेळ गप्पा मारून सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. आज पण आकांक्षाने आपला बिछाना जमिनीवर घातला. तो तिला बेडवर झोप म्हणणार होता, पण त्याची जमिनीवर झोप लागली नसती, म्हणून तो काहीच बोलला नाही. आकांक्षाची स्वप्न पाहत तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी जिम वगैरे सर्व आटोपून तो बाईक घेऊन तिला कॉलेजला सोडायला गेला. आज पण दुर्वा, पूजा, अपूर्वा आकांक्षाची वाट पाहत गेटवर उभ्या होत्या. विहानने त्यांच्यासमोरच बाईक उभी केली. हाय जीजू, गुड मॉर्निंग, तिघी पण सोबतच म्हणाल्या. विहानने पण त्यांना गुड मॉर्निंग विश केलं आणि म्हणाला, पूजा, दुर्वा, मला तुमच्या कॉलेजमध्ये आल्यावर तरी जीजू बोलू नका ना. मला तुम्ही विहान म्हणालात तरी चालेल. हो पूजा, मी पण तुम्हाला हेच सांगणार होते, आकांक्षा त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. तू काय हे सांगणार होतीस? तो तिच्या थोडं जवळ येत तिला विचारतो. ती काहीच बोलली नाही. बरं, ठीक आहे, आम्ही आजपासून तुला विहानच बोलणार. आता चल ना कॅन्टीनमध्ये चहा घेऊ, पूर्वा म्हणते. हो, येईन मी पण, पुन्हा कधीतरी, कारण आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे आणि खूप वर्कलोड पण आहे. सो पुन्हा केव्हा तरी म्हणत तो बाईक स्टार्ट करतच होत असतो. बरं, ठीक आहे, बाय पूर्वा. इतक्यात प्रेम समोरून येतो. ए हाय, गुड मॉर्निंग आकांक्षा, म्हणत प्रेम आकांक्षाला हक करतो. विहानला हे पण खटकतं, पण तो काहीच न बोलता निघून गेला. त्या आठवड्यात पूर्ण आठवडाभर विहान कामातच बिझी होता. त्यामुळे तो आकांक्षाला गेटवर सोडून पटकन निघून जात होता. अधूनमधून प्रेम पण त्याला त्यांच्यासोबत दिसायचा, पण आता कामाच्या व्यापात विहानला एवढा विचार करायला वेळ पण नव्हता. आकांक्षा पण अभ्यास आणि कॉलेजमध्ये बिझी होती, पण आता दोघांमध्ये मैत्रीचं नातं हळूहळू आकार घेत होतं. दोघं एकमेकांशी जास्त भांडत नव्हते. कधीतरी मैत्रीच्या नात्यात पण भांडण होतं, पण थोड्या वेळाने दोघे पण एकमेकांशी भांडण मिटवून पुन्हा आधीसारखे बोलत होते. पण इकडे प्रेमच्या मनात मात्र आकांक्षाचे विचार पिंगा घालत होते. त्याला आधीपासूनच आकांक्षा आवडत होती,
पण अजून त्यानं तिला विचारलं नव्हतं. म्हणजे तिला विचारायचं त्याचं धाडस होत नव्हतं. अलीकडे तो खूपच तिच्या मागे पुढे करत होता. ही गोष्ट पूर्वाच्या लक्षात आली होती, पण निर्मळ मनाच्या आकांक्षाच्या लक्षात मात्र ही गोष्ट आली नव्हती. प्रेम पण एका नामांकित बिल्डरचा एकुलता एक मुलगा होता. सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होती. कॉलेजमधली बऱ्याच मुली त्याच्यावर मरत होत्या, पण प्रेम मात्र कोणालाच भाव देत नव्हता. तो तर आकांक्षाची स्वप्न पाहत होता आणि आकांक्षाला मात्र यातलं अजून काहीच माहीत नव्हतं. आज पण आकांक्षा कॉलेजवरून येऊन अभ्यास करत बसली होती. अचानक तिला तनूची आठवण आली. पुढे त्या मुलाचं काय झालं, त्या दोघांचं काय बोलणं झालं हे तिला जाणून घ्यायचं होतं. म्हणून आकांक्षा पटकन उठून तनूच्या रूमच्या दिशेने निघाली. आकांक्षा तनूला आवाज देत तिच्या रूमच्या बाहेर आली. तिनं रूमचा दरवाजा नुसताच पुढे लोटला होता. तनू तनू अगं तनू, काय करतेस? केव्हाची आवाज देते मी तुला. आकांक्षा तनूला आवाज देत होती. पण तनू मात्र अजूनही आपल्याच विचारात हरवून गेली होती. कमाल आहे या मुलीची, केव्हाची आवाज देते, पण माझा आवाज आता हिच्या कानापर्यंत पण पोहोचत नाही. म्हणजे अजून पुढे काय होईल त्या देवालाच ठाऊक. आकांक्षा तोंडातल्या तोंडात पुटपुटत पुढे होऊन तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत म्हणते, अगं तनू, तुझं लक्ष कुठं आहे? केव्हाची आवाज देते मी. आकांक्षा, तू कधी आलीस? तनू आपल्या तंद्रीतून बाहेर येत चकित होऊन तिला विचारते. तू जेव्हा उघड्या डोळ्यांनी दिवा स्वप्न पाहत होतीस तेव्हाच आले मी. सांग आता, काय नाव आहे त्याचं, ज्याने आमच्या लाडक्या नणंदबाईचं चित्त चोरलं आहे. आकांक्षा तनूला आपल्या भुवया उंचवत विचारते. अगं काही नाही. काय आकांक्षा, असं काही नाही. तनू लाजत बोलते. अब हमारी ननंद रानी हमसे झूठ भी बोलने लगी. आपके गालों की लाली ही हमें सब कुछ बता रही है. आकांक्षा म्हणते. काय ग आकांक्षा, तनू पुन्हा लाजत म्हणते. आता सांगणार आहेस की? अगं आज पुन्हा तो मला भेटला. हां, मग पुढे बोल. आकांक्षा, अगं तो खूपच हँडसम आहे, म्हणजे अगदी हिरोसारखा दिसतो. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचा ॲटिट्यूड अगदी एखाद्या हिरोला साजेसं आहे. तनू बोलता बोलता पुन्हा मध्येच थांबली. हां, हे तर सर्व तू आधी पण मला सांगितलं आहेस, आता नवीन काहीतरी बोल. ती तनूला उत्सुकतेने विचारत होती. अगं, तो कॉलेजमध्ये आल्यापासून कितीतरी सुंदर मुली त्याच्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी त्याच्या मागे पुढे करतायत. पण तुला माहीत आहे का, आज कॅन्टीनमध्ये त्यानं मला फ्रेंडशिपसाठी विचारलं. तनू बोलत होती आणि तिच्या मनातला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आकांक्षा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होती. तिला आनंदात पाहून आकांक्षाला पण खूप आनंद झाला होता. हाय तनू मॅडम. काय म्हणाला, हिरो? मग आणि त्याचं नाव काय आहे? म्हणजे तू म्हणालीस ना तो बोलला म्हणून, काय बोलला तो तुझ्याशी? आकांक्षा उत्सुकतेने विचारत होती. अगं, मी तर परत त्याच्या डोळ्यातच हरवून गेले होते. तो काय बोलत होता ते मला काहीच ऐकू येत नव्हतं. मी पूर्ण ब्लँक झाले होते गं. फक्त त्यानं फ्रेंड्स म्हणून हात पुढे केलेला मला आठवतंय. तनू बारीक तोंड करून म्हणाली. आकांक्षाला पण लगेच विहानची आठवण आली. त्यानं पण परवा असंच केलं होतं. अचानक हात पुढे करत फ्रेंड्स म्हणून विचारलेलं. तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला आणि ती पण गालातच हसली. बरं, ठीक आहे. आता उद्या तरी त्याला त्याचं नाव विचारून घे आणि मला सांगायला विसरू नको. नाहीतर आता काय बॉयफ्रेंड भेटला आहे म्हटल्यावर कुठली आकांक्षा आणि कोण? 4 दिवस झाले तुला माझी आठवण पण आली नाही. त्याचं हेच कारण आहे वाटतं. आकांक्षा तनूला चिडवत म्हणते. अगं आकांक्षा, असं काही नाही, तनू म्हणाली. बरं ठीक आहे, जरा अभ्यासाकडे पण लक्ष द्या, नाहीतर बसा नुसती हिरोची स्वप्न पाहत. पण काय नशीब आहे तनू तुझं, किमान हिरोची स्वप्न तरी तू पाहू शकतेस. नाहीतर आमचं नशीब,
आमची स्वप्न पाहायची वेळ आली आणि आकांक्षा बोलता बोलता मध्येच थांबते. आणि काय ग, काय म्हणालीस आकांक्षा? अगं, स्वप्न न पाहताच स्वप्नातल्या राजकुमाराप्रमाणे माझा विहान दादा तुझ्या आयुष्यात आला आणि त्याच्यापुढे तर सर्व हिरो फिके पडतील. हे नुसतं असं बोलायचं म्हणून बोलतेस, नाहीतर विहान दादाला सोडून तुला तर एक क्षणभर पण करमत नसेल ना? माझा दादा आहेच लाखात एक. आता तनू आकांक्षाची फिरकी घेत होती. हो हो, राहू दे. तुझ्या दादाचं कौतुक आता तर त्या हिरोचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोरून जात नसेल आणि मी आल्यामुळे त्याच्या विचारात खंड पडला असेल ना, म्हणून आता मला कटवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मला सर्व समजतं बरं का, आकांक्षा म्हणते. आता तर काय तुझ्या हातात आयतं कोळीतच सापडलं आहे ना. थांब, संध्याकाळी विहान दादाला येऊ दे, मग सांगते. आता तनू आकांक्षाची मस्करी करत म्हणाली. हो का? काय काय सांगणार आहेस ग दादाला? आकांक्षा म्हणाली. ते त्याला सांगणार आहे, तुला नाही, तनू म्हणते. बरं ठीक आहे, कर अभ्यास, मी जाते, म्हणत आकांक्षा तिच्या खोलीत गेली. विहान आज पण लेटच आला. ऑफिसमध्ये वर्कलोड असल्यामुळे तो आता रोजच लेट येत होता. रोजच बाहेर त्याच्या मीटिंग सुरू होत्या, त्यामुळे मग तो फोन करून सर्वांना जेवण करून घ्यायला सांगत असे. आकांक्षा तर तो घरी येईपर्यंत ढाराढूर झोपलेली असायची. या आठवड्यात त्याला तिच्याशी बोलायची इच्छा असून पण तिच्याशी बोलायला पण वेळ मिळत नव्हता. कॉलेजला सोडायला जाताना थोडंफार त्यांच्यात बोलणं होत होतं, तेवढंच. आकांक्षाशी मैत्री झाल्यापासून विहानला तिच्याशी खूप गप्पा मारण्याची इच्छा होती, पण कामाच्या व्यापात ते जमतच नव्हतं. या विकेंडला तिला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जायचा असा प्लॅन त्याने आपल्या मनात केला होता. त्यानं अजून यातलं आकांक्षाला काही सांगितलं नव्हतं. इकडे प्रेम पण आकांक्षाला प्रपोज करण्याच्या विचारात होता. प्रेमचा मित्र अनुजने या संडेला बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला होता. प्रेम अनुजला म्हणाला, मग आपण माझी गाडी घेऊन जाऊया ना. आपण आणि आपला कॉलेज ग्रुप सर्वजण सोबतच जाऊया. अरे मग तर आणखीच मजा येईल. ठीक आहे, तू सांग सर्वांना फोन करून, अनुज म्हणाला. प्रेमने आधी पूर्वाला फोन केला. प्रेमचा फोन पाहून पूर्वा खुश झाली. त्याने तिला बाहेर फिरायला जाण्याविषयी विचारलं. ती तर लगेच तयार झाली प्रेमसोबत बाहेर जायला. पूर्वा, आपण सर्वजण जायचं आहे, म्हणजे आपला ग्रुप या संडेला बाहेर फिरायला जाऊया का, म्हणून तुला विचारायचं होतं. प्रेम म्हणाला. पूर्वा जरा नाराज झाली, पण तिला प्रेमसोबत वेळ घालवायला मिळणार होता, त्यामुळे तिने लगेच आपला होकार दर्शवला. त्यानं तिलाच आकांक्षाला आणि दुर्वापूजाला फोन करून विचार म्हणून सांगितलं. ती पण हो म्हणाली. पूर्वाने पूजा दुर्वाला फोन करून विचारलं होतं. सॅटर्डेला संध्याकाळी पूर्वाने आकांक्षाला फोन केला. हा पूर्वा, बोल, म्हणत आकांक्षाने फोन घेतला. पूर्वाने तिला त्यांच्या प्लॅनविषयी सांगितलं. इकडून आकांक्षा म्हणाली, अगं पूर्वा, मला घरच्यांना विचारावं लागेल. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत पूर्वा म्हणाली, घरच्यांना का? विहानला. तुला तर आता प्रत्येक गोष्टीत त्याची परवानगी घ्यावी लागत असेल ना. आकांक्षा, पूर्वा, तुला तर माहीत आहे आमच्यात किती मोठं भांडण झालं होतं. खरं तर अजूनही विहान आणि मी बोलत पण नव्हतो आणि त्यानंतर पण आमच्यात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत होती. पण परवा माहीत नाही विहान सर देशमुखांना कसला साक्षात्कार झाला, त्यांनी चक्क माझ्याशी मैत्रीसाठी हात पुढे केला. आकांक्षा बोलत होती आणि पूर्वा अशांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. पूर्वा, आहेस ना? पूर्वा, हो ग, मी ऐकलं सर्व. आकांक्षा, आता मी थोडं बोलू का? आकांक्षा, हो बोल. पूर्वा, आकांक्षा, खरं सांगू का, तुला विहान खूप चांगला मुलगा आहे ग, असं मला तर वाटतं.
खरं तर त्या दिवशी रस्त्यावर तुमचं भांडण सुरू होतं ना, तेव्हा मला तुझाच राग आला होता. एवढा हँडसम मुलगा आधी काय बोलतोय हे ऐकून घ्यायचं सोडून तू आधीच सुरू झाली होतीस. खरं तर तो तुझी माफी मागायला आला होता. आकांक्षा: हो, बास. पूर्वा, खूप झालं. आकांक्षाने तिचं बोलणं मध्येच थांबवलं. पूर्वा: हो, तू तर तुझंच खरं करणार, पण विहानसारखा मुलगा आयुष्यात कोणत्या मुलीला नको वाटेल गं. एवढा हँडसम आहे, वरून श्रीमंत, बिझनेसमॅनचा एकुलता एक मुलगा. त्याच्यावर प्रेम करायचं सोडून तू तर भांडणात फुकट वेळ वाया घालवतेस. आणि तो भांडण करतो म्हणतेस. मला त्याच्याकडे पाहून वाटत नाही तो तुझ्यासोबत भांडण वगैरे करत असेल. आकांक्षा: बास पूर्वा, एवढं कौतुक त्याचं आता ऐकवत नाही गं. तुला काय माहीत, लग्न झाल्यापासून तो कसा माझ्यासोबत भांडत होता आणि सारखं मला चिडवायला, तर त्याला मजाच येते. पण या आठवड्यात त्याचं वागणं थोडं बदललं आहे. आता त्याचं काय करणार आहे ते त्यालाच माहीत. पूर्वा: आकांक्षा, तू ना खरंच अशक्य आहेस. बरं, मग तुझं काय, तू येणार आहेस की नाही? मी काय सांगू प्रेमला? पूर्वा आता वैतागून मुद्द्याचं बोलते. आकांक्षा: हो गं, घरच्यांनी परवानगी दिली तरच मी येईल. पण माझं लग्न झालेलं तू कोणाला सांगितलं नाहीस ना? पूर्वा: नाही गं आकांक्षा, मी का वेडी आहे का? मी नाही कोणाला सांगणार. आकांक्षा: ओके, प्रेमला म्हणावं आकांक्षा संध्याकाळी सांगते. पूर्वा: बरं, ओके आकांक्षा मॅडम, बाय. म्हणून पूर्वा फोन ठेवते. इकडे विहान पण उद्या आकांक्षासोबत बाहेर फिरायला जाण्याची आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याची स्वप्न पाहत होता. आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर तिला विचारूया असं त्यानं मनाशी ठरवलं आणि आपल्या कामाला लागला. आकांक्षा पण घरच्यांना कसं विचारायचं याचाच विचार करत होती. उद्या ग्रुपसोबत बाहेर जाऊ का नको? घरच्यांना हे पटेल का? तसे सर्वजण पुढारलेल्या विचारांचे आहेत, पण मला असं माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत बाहेर जायला आई बाबा परवानगी देतील का? शेवटी जेवणाच्या टेबलवर गेल्यावर आईंना विचारायचं असं तिने आपल्या मनाशी पक्क केलं. थोड्या वेळाने सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले होते. आज पण विहान लेटच येणार होता. आकांक्षाने सुधांना विचारायचं ठरवलं होतं, पण रामराव ऑफिसच्या कामासंदर्भात बोलत होते. त्यामुळे आकांक्षाला सुधांसोबत बोलायचा मोकाच मिळाला नाही. मग विचारायचं राहून गेलं. काय होईल? विहानने आरोहीला विचारल्यावर ती त्याच्यासोबत फिरायला जाईल का ती तिच्या कॉलेजच्या ग्रुपसोबत फिरायला जाईल? पाहूया पुढील भागामध्ये. हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका.